नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात वाहतूक पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। 31 डिसेंबर रोजी मद्यपी वाहन चालकावर करडी नजर ठेवण्यासाठी शहर आणि उपनगरांमध्ये 70 ते 85 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे। यासाठी एकूण 60 अधिकारी आणि सुमारे 450 पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत। 51 नाकाबंदी पॉइंट्स आणि 35 पोलीस स्टेशन स्तरावरील बंदोबस्त असणार आहे। तर वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार 2025 मध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या 13,000हून अधिक केसेस नोंदवण्यात आल्यात। मात्र मागील 3 वर्षाच्या तुलनेत यावर्षी या गुन्ह्यांमध्ये घट होत असल्याचं चित्र आहे। डिसेंबर महिन्यात आतापर्यंत केवळ 646 केसेस नोंदवण्यात आल्या असून नागरिकांमध्ये वाहतूक नियमाबाबत जागृती वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत। दरम्यान नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या आधारेही कार्यवाही केली जाणार आहे। आतापर्यंत 307 उमेदवारांनी त्यांच्या वाहनावरील सुमारे 11,950,000 रुपयाची थकबाकी भरल्याची माहिती देण्यात आली। सध्या वाहतूक नियंत्रणासाठी 51 ब्रेथ ऑनलायझर उपलब्ध असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले। नागरिकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये, दारू पिणार असतील तर चालक शुद्धीत असावा आणि स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केले। आणि ऑटोची उपलब्धता त्यांनी करून द्यायची आहे। दुसरं, आपले जवळपास 59 अधिकारी आणि 450 कर्मचारी त्या दिवशी बंदोबस्तासाठी तैनात असतील। एकूण 51 ठिकाणी आपण नाकाबंदी पॉइंट्स असतील आणि प्लस पोलीस स्टेशनचे 35 असे जवळपास 70 ते 80-85 ठिकाणी आपल्याकडे नाकाबंदी पॉइंट्स असतील पूर्ण ठाणे शहरात। दुसरं, मागच्या वर्षी म्हणजे या गेल्या 2025 मध्ये आपल्याकडे जवळपास 13,350 ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस झाल्या आहेत, ज्या की आतापर्यंतच्या केसेसमध्ये मागच्या 3 वर्षाचं कंपेअर केलं तरी ते 50% एक्स्ट्रा होत आहेत। तर त्यामुळे आता बघायला गेलं तर ट्रेंड या महिन्यात ट्रेंड हा खाली येतोय। आतापर्यंत फक्त 646 लोकांवर आपल्याला मिळालेले आहेत, जो की ट्रेंड कमी होतोय। मागच्या वर्षी जानेवारीत वाढलेला होता तो आता ट्रेंड या डिसेंबर पर्यंत कमी होत आलेला दिसतो। लोक जागृत होत आहेत। त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की 31 डिसेंबर साजरा करताना आपण आपला स्वतःचा जीवची काळजी घ्यावी। दारू पिऊन गाडी चालवू नये आणि जर प्यायचीच असेल तर कृपा करून ड्रायव्हर जो की दारू न पिलेला असेल असा ड्रायव्हर बरोबर ठेवा। साजरा करताना आपण रिस्पॉन्सिबली सगळ्यांनी साजरं करावं आणि फक्त दारू पिऊनच वर्ष साजरं होतं असं काही नाहीये। पण ज्याला प्यायची असेल त्यांनी प्यावी, पण पिऊन गाडी कोणी चालवू नये अशी मी ट्रॅफिक विभागाकडनं विनंती करतो। आतापर्यंत किती केसेस जे आहेत ती झालेली आहे आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत जर 2025 आपण आकडा सांगला तर किती नेमके केसेस जे आहेत ते कमी झाले आहेत? मागच्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत बघायला गेलं तर पूर्ण वर्षभरात जवळपास 13,350 केसेस झालेले आहेत आणि मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये जवळपास 1,500 केसेस झाल्या होत्या। पण या वर्षी 646 केसेस आतापर्यंत झालेला आहे। म्हणजे कुठेतरी त्या दारू पिण्या आणि दारू पिऊन गाडी चालवण्याच्या ट्रेंडमध्ये कुठेतरी कमी झालेली दिसून येते। रॅली आणि सभांसाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला माननीय आयुक्त सरांनी एक्स्ट्रा मॅनपॉवर दिलेला आहे। त्याच्याबाबत आपण ज्या ठिकाणी रॅलीज असतील आणि सभा असतील अशा सर्व यांनी आपल्याला 7 दिवस पूर्वी कल्पना देण्याबाबत आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत। ते दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी प्रॉपर डायव्हर्जन आणि प्रोपगंडा करून लोकांपर्यंत माहिती पोहोचवणार आहोत की त्या ठिकाणी रस्ता बंद असेल, आपण इतर मार्गाने म्हणजे ज्या मार्गाने ते जाणार असतील त्या मार्गावर प्रॉपर बंदोबस्त आपण नेमलेला असेल। पुणे येथून महाविकास आघाडीच्या चर्चेबाबत मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर येते। शरद पवार गटाने महाविकास आघाडीच्या चर्चेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्राकडून मिळते। या निर्णयामुळे पुण्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जाते। सूत्राच्या माहितीनुसार शरद पवार गटाच्या काही प्रमुख मागण्या अजित पवार यांनी मान्य केल्याची चर्चा आहे। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पुण्यात शरद पवार यांच्या पक्षाला सुमारे 32 ते 35 जागा मिळण्याची शक्यता असून आगामी निवडणुकीत तुतारी आणि घड्याळ या दोन्ही चिन्हावर आघाडी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली।
दरम्यान या घडामोडीमुळे महाविकास आघाडीतील समन्वय आणि पुढील राजकीय दिशा याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पडला की राष्ट्रवादी या बैठकीला का नाही, मागच्या बैठकीला तुमच्या सोबत होते? नक्कीच मागच्या बैठकीला होते, नंतर गेले, परत आले आणि कालपासून नॉट रिचेबल झाले. फोन लावतोय आम्ही, मीटिंग चालू होती, काँग्रेसचा या ठिकाणी कार्यक्रम झाला होता म्हणून काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी या ठिकाणी कार्यक्रमाला आले. आम्ही दोघं एकत्र होतो, पण नंतर ते फोन बंद झाला, तब्येत ठीक नाही म्हणून गेले. ते अजूनपर्यंत काय त्यांचा फोन लागत नाही आहे. विचारायचं कोणाला हा प्रश्न पडला आहे. सगळ्यांचे फोन स्विच ऑफ आहेत. त्यामुळं राष्ट्रवादीची मानसिकता नाही आहे असं आम्ही आणि काँग्रेसने ठरवलं आणि आमची पुढची बोलणी आम्ही या प्रभागाच्या डिवायडेशनसाठी सुरू केली. कोणाला फोन केले नेमके, म्हणजे नॉट रिचेबल आले ते कोणाचे आले? काल सगळेच होते त्यांचे. अंकुशी काकडे होते, विशालजी तांबे होते, आमदार होते बापू पाटारे. ह्या सगळ्यांना फोन लावून झाले, पण कोणी फोन काहींनी अटेंड केला नाही आणि काहींचे फोन नॉट रिचेबल आहेत. मग फोन लागूनही उचलत नाहीत याचा अर्थ त्यांचा काहीतरी वेगळा निर्णय असेल. त्यांचा निर्णय काही का असे ना, त्यांनी अजून सांगायला हवं होतं. मग आम्ही ठरवलं आता थांबायचा किती वेळ. पदाधिकाऱ्यांना, इच्छुक उमेदवारांना इतक्या वेळ थांबवून त्यांचे फॉर्म भरायचे आहेत, एबी फॉर्म द्यायचा आहे, मिटिंग घ्यायची आहेत, पुढची रणनीती ठरवायची आहे. म्हणून आज आम्ही आणि काँग्रेस एकत्र बसून आमचं जागा वाटप या ठिकाणी आताही सुरू आहे. पुन्हा त्यांना एकमेकांना फसवलं जात आहे असं चित्र दिसतंय पुण्यात. होय, पुण्यामध्ये आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वातावरण झाले. फक्त स्वार्थ बघायचा, कुठे आपली सोय चांगली होती हे असं बघायचं आहे. ठीक आहे, प्रत्येकाची इच्छा असते की आपण कुठे सुटेबल आहोत, हा त्यांचा विचार आहे. पण इतके दिवस आम्ही एकत्र होतो महाविकास आघाडी म्हणून, आता त्यांचा विचार कदाचित बदलला असेल. तो ठीक आहे, त्यांचा विचार आहे. आम्ही एका विचाराने चाललोय आणि असंच पुढे जात राहू. पुन्हा आले तर विचार बदलला तर विचार बदलला महाविकास आघाडीमध्ये तो म्हणले नाही, आता तेवढा वेळ राहिला नाहीये. पुन्हा आले, काय झालं, आता आम्ही फार पुढे गेलो आहोत. त्याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतील, त्यांना परत घ्यायचं की नाही घ्यायचं आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी आम्ही आज आमच्या काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन झाल्यावर आम्ही सेना आणि काँग्रेस बसलो आहे. आम्ही सकाळपासून राष्ट्रवादीला सुद्धा निरोप दिलेत. राष्ट्रवादीने आम्हाला सांगितलं की दुपारीपर्यंत आम्ही आपल्याशी चर्चा करायला येतो. अद्याप त्यांचा संपर्क होत नाही आहे. पण त्यांच्या ज्या जागा कालच्या वाटपामध्ये बाजूला ठेवल्या होत्या त्या आजही बाजूला ठेवल्यात. त्या सोडून जे आम्ही शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जी काही चर्चा सकाळपासून चालली, त्यांना ब क ड कोणते सोडून पाहिजे त्याची चर्चा चालली आणि जवळजवळ आता ती समाप्तीला आली. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांचा तुम्ही म्हणताय की निरोप दिला होता, ते आले नाहीत. मग आता ठाकरे आणि काँग्रेस असंच समीकरण जुळणार का पुणे महापालिकेत? मला वाटतं उत्तर देण्यापेक्षा मी तुमच्या प्रश्नाला दुरुस्त करावं. काल आपण पाहिलेलं होतं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना तिघी चर्चा करत होते. आता तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही मध्येच कुठे गेलात. नाही, त्यांचे नॉट रिचेबल आहेत. म्हणूनच सांगतो, हा प्रश्न त्यांचा होतो, माझा होत नाही. पण आज सुद्धा आम्ही राष्ट्रवादीची वाट पाहत आहोत, त्यांच्या फोनची वाट पाहत आहोत. आम्ही आमची त्यांनी जे जागा सिलेक्ट केलेले ते बाजूला ठेवूनच बाकीची चर्चा करत आहोत. आणखी वाट पाहिली जाईल आणि जर नाहीच रिस्पॉन्स आला तर मग ज्या वेळेला पक्ष आपल्या बाजूने काम करतं त्यावेळेला पक्षाच्या याद्या तयार असतात. मी आपल्याला पहिल्याही दिवशी सांगितलं 165 जागाची काँग्रेस पक्षाची एकट्याची यादी तयार आहे. 165 जागाची शिवसेनेची तयार आहे. 165ची राष्ट्रवादीची तयार आहे. आम्ही पहिलंच ए प्लॅनचं आणि ए प्रिंट पहिली काढून ठेवली. आता बीमध्ये जर दोन पक्ष आपल्यावर आले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जर एकत्र लढावं लागलं तर ती यादी कोणती असावी ही 4 दिवसात झाली. काँग्रेस आणि शिवसेनेला जर लढावं लागलं तर ती यादी कोणती असली पाहिजे ती आता तयार होती. म्हणून यादीची काळजी नाही, याद्या परिपूर्ण झाल्यात. मला कळत नाही का नॉन रिचेबल झाले, तर रिचेबल झाले की मला कळेल. तुम्ही कोणा सोलापूर येथून MIM पक्षाला मोठा राजकीय धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. MIMचे प्रदेश अध्यक्ष फारुख शाब्दी यांनी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केलाय. तर राजीनामा जाहीर करताना फारुख शाब्दी हे भावूक झाले होते. त्यांनी सोलापूर शहर अध्यक्ष, मुंबई शहर अध्यक्ष तसेच MIM प्रदेश कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलंय. यावेळी त्यांनी पक्षप्रमुख असुद्दीन ओवैसी यांची जाहीर माफी मागत आय एम सॉरी असद साहब असं म्हणत पक्षापासून बाजूला जात असल्याची घोषणा केली. या घडामोडीमुळे MIMच्या संघटनात्मक पातळीवर मोठी खळबळ उडाली. पुढील काळात यांचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जाते. कि मैं फारूक शाब्दी, मैं आज बहुत तकलीफ के साथ ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टी के सारे पदों से मैं इस्तीफा दे रहा हूं.
बस असंच आपको बोलना चाहता हूँ. आई एम सॉरी. छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप शिवसेना युती महापालिका निवडणुका उमेदवारांची नाराजी तसेच राज्यातील आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडीवर भूमिका मांडली. भाजप शिवसेना युतीबाबत बोलताना शिरसाट म्हणाले की उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले असून जागा वाटप सर्वांसमोर मांडले जाईल. युती झाली तर एकत्र निवडणूक लढवली जाईल, अन्यथा पक्षाची स्वतंत्र तयारी पूर्ण असल्याची त्यांनी स्पष्ट केले. अंतिम चर्चा वरिष्ठ पातळीवर होईल आणि निर्णयही तिथेच घेतला जाईल असंही ते म्हणाले. महापालिका निवडणुकांबाबत ते म्हणाले की अनेक वर्षानंतर ही निवडणुका होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता असून नाराजी दूर करण्यासाठी वेळ लागतोय. विलंबामुळे नाराजी असली तरी कोणताही पक्ष सर्व कार्यकर्त्यांना समाधानी ठेवू शकत नाही असंही त्यांनी नमूद केलंय. युबीटी गटाकडून मुस्लिम उमेदवार देण्यावर त्यांनी प्रतिक्रिया देत निवडणूक लढवणं आणि जिंकणं यात फरक असतो असं सांगितलंय. संजय राऊत, राज ठाकरे, राष्ट्रवादीचे 2 गट तसेच अनिल परब आणि सरदेसाई प्रकरणावरही त्यांनी आपली भूमिका मांडली. नागपूरच्या विषयावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असंही त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेमुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आलाय. महानगरपालिकेची ही निवडणूक 5-7 वर्षाच्या कालखंडानंतर आलेली आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला ही निवडणूक लढवायची आहे. त्या पद्धतीने त्यांनी तयारी केलेली आहे. मग त्या कार्यकर्त्याला नाराज करणं किंवा खुश करणं यामध्ये जो काही वेळ जातो त्यामुळे ह्या माहितीचे बोलणी थोडेसे लांबणीवर पडतात. याचा अर्थ असा नाही आहे, परंतु प्रत्येक पक्ष आपल्या वाट्याला जास्त जागा याव्यात यासाठी प्रयत्नशील आहे. उभाटानं एकीकडं सर्वाधिक जागा लढवत आहे. उभाटा जवळपास 75 जागा लढवत आहे आणि काही मुस्लिम उमेदवारांना जवळपास 12 जणांना उमेदवार देत आहे. संभाजीनगर उभाटा काय, उभाटा मामू येते त्यांना त्याच्याशिवाय त्यांना पर्याय काय आहे? त्यांनी मुस्लिमांना जागा द्याव्यात का नाही द्याव्यात हा त्यांचा प्रश्न, वैयक्तिक प्रश्न आहे. आणि त्यांना मताची जर बेरीज करायची असेल तर अशा प्रकारे त्यांना करावंच लागतं. पण एकीकडे उभाटा 75 आणि तुम्ही 35-40 जागा लढवतायत. उभाटाच्या बरोबर कोणी जायला तयार नाही ना. उद्या सपानी 115 जागा लढवल्या म्हणून काय झालं? जागा लढवणं आणि यश संपादन करणं याच्यामध्ये फार फरक आहे. तुम्हाला कोण लागले असं कळालं की तुम्ही आधी जाहीर केली की जे बंडखोर आहेत, जे नाराज आहेत तुमच्याकडचे, म्हणजे भाजप तुमच्याकडचे, फटकने त्यांच्याकडे जाण्यासाठी स्टेज घेण्यासाठी जे बसलेले आहेत, कुठली रणनीती आखत? हे निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये कोणी नाराज होणार, कोणी खुश होणार हे ठरलेलं आहे. याच्यात गणितामध्ये नवीन काही चेंजेस होणार नाही. प्रत्येक पक्षामध्ये या पद्धतीचं सगळं गणित असतातच. कोणताही पक्ष त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला संपूर्णपणे खुश करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून ह्या आणि कार्यकर्त्याची निवडणूक असल्यामुळे यामध्ये बंडखोरी काही प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. युबीटी लवकर फायदा होत नाही असं. पण उभाटा म्हणते की भाजपनं शिवसेना त्यांच्या जागा दाखवली, त्यांची 30% जागावर बळवून करून टाकली. आम्हाला काय जागा दाखवली नाही दाखवली हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. उभाटा आता त्यांच्याबरोबर कोणी नसल्यामुळे त्यांना असलेलं ते फ्रस्ट्रेशन आहे. ते कोणत्या याच्यावर निवडणूक लढवतील ते त्यांनाच माहिती. संजय राऊत असं म्हणाले, शिंदे गट म्हणतो आम्ही बंड केले. कसलं बंड? घंटा. त्यांना बूट चाटावं लागते. आता आम्ही जे काही बंड केले त्यामुळं तुम्हाला जी आमची घंटा वाजवायचा वेळ आलेली त्याकडे तुम्ही लक्ष द्या. आम्ही तुमच्या हातात आमचा घंटा दिला आणि तुम्हाला वाजवायला लावलाय आणि आमच्या नावाने रोज बोंबलताना तुम्हाला तो घंट्याची आठवण येते. शिंदे साहेबाचा घंटा टंग असं म्हणून तुम्ही आमच्या घंट्याची चिंता आता तुम्हाला जास्त पडलेली. नागपूर येथून निवडणूक प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरातील उमेदवारांची यादी अंतिम करून त्यांना एबी फॉर्म देण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय. बावनकुळे म्हणाले की उमेदवारांची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आजच सर्व अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्म दिले जातील. यामुळे नागपुरातील निवडणूक प्रचाराला वेग येणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान युती आणि जागा वाटपाबाबतची प्रक्रिया देखील जवळपास पूर्ण झाल्याचं त्यांनी संकेत दिलेत. किशोर जोरगेवार तुम्हाला भेटायला आले. चंद्रपूरचा वाद अजूनही मिटत नाहीये. काय मध्यस्थी केली तुमच्या माध्यमातून? आज चंद्रपूर येथे पट्टे वाटपाबद्दलची चर्चा करण्याकरता यापूर्वीच किशोर जोरगेवारजींनी महाराष्ट्र विधानसभेमध्ये
चंद्रपूरच्या 16,000 घरांना पट्टे वाटप करण्याबद्दल प्रश्न मांडला होता. त्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय यापूर्वी घेण्यात आलेला आहे. चंद्रपूरमध्ये सरकारी जागेवर बसलेल्या प्रत्येक घरांना पट्टे वाटप होणार आहे आणि महसूल मंत्री स्वतः या पट्टे वाटपाला चंद्रपूरला जाऊन त्या ठिकाणी निवडणुका संपल्यावर जाणार आहे आणि पट्टे वाटप करणार आहे. आज नागपूरमध्ये ग्रामीण भागातले मोठ्या प्रमाणावर सरकारी जागेवर बसलेल्या लोकांना पट्टे वाटप केलेले आहे आणि या कार्यक्रमाला किशोर जोरगेवार उपस्थित होते. चंद्रपूरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल आमच्या सर्वांचे एकमत झालं आहे. आज अंतिम यादी जाहीर होईल. शिवसेना भाजप युती होण्याचे त्या ठिकाणी परिस्थिती आहे आणि शिवसेना भाजप युती महाराष्ट्रात विदर्भामध्ये होईलच अशी स्थिती या ठिकाणी. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतल्याचं चित्र दिसतंय. प्रभाग क्रमांक 24 मधून भाजपचे उमेदवार आणि पक्षाचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी आज शहरातील पहिला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. भाजपचे पुण्यातील हे पहिले अधिकृत नामांकन ठरलंय. उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते. अर्ज दाखल झाल्यानंतर पुण्यातील निवडणूक प्रचाराला अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आज प्रभाग क्रमांक 24D मधून मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली. त्याबद्दल मी माझ्या सर्व पक्षाच्या नेतृत्वाचं, आदरणीय देवेंद्रजींचं, चंद्रकांत दादा पाटलांचं, रविजी चव्हाणांचं, बावनकुळे साहेबांचं, या शहराचे नेते, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माझे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे आणि सर्व पार्टीचं मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी पुन्हा एकदा माझ्यासारख्या या सामान्य कार्यकर्त्यावर हा विश्वास दाखवला. यादी का जाहीर झालेली? यादीचं अंतिम काम चालू आहे. आता ज्या प्रदेशात एकूण महाराष्ट्रात 29 महानगरपालिका आहेत. प्रदेशाचे अध्यक्ष या ठिकाणी सगळ्या अंतिम याद्या थोड्याच वेळात प्रसिद्ध करतील. युतीमध्ये आरपीआयला जे 9 जागा देण्यात आलेल्या आहेत त्यातले 7 भाजपचे उमेदवार दिले असं त्यांचा आरोप आहे आणि ते पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन करतात. आपल्या आरपीआय हा आमचा सहकारी पक्ष आहे, महायुतीतला पक्ष आहे. आदरणीय आठवले साहेब, आदरणीय देवेंद्रजी यांची अत्यंत सविस्तर चर्चा होऊन या जागा त्यांना देण्यात आलेल्या ज्या आहेत, हा आकडा तुम्ही कुठून काढला मला माहीत नाही, परंतु निश्चितपणे सन्मानजनक जागा महायुतीत आम्ही आरपीआयला दिलेल्या आहे, शिवसेनेला दिलेल्या आहेत आणि या शहरात आम्ही महायुती म्हणूनच पुढे जाणार. शिवसेनेला किती निवडणूक लढते? एकूण जागांवर भाजपने उमेदवार दिलेले आहेत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुती म्हणून आम्ही 165 जागा जिंकतोय आणि लढतोय. शिवसेनेला किती जागा दिल्या त्यामध्ये? आम्ही महायुती म्हणून लढतोय. भारतीय जनता पार्टी, आरपीआय आणि शिवसेना म्हणून एकत्रित आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय. आपण जे विभाजन अपेक्षित करता तसं विभाजन महायुतीत नाही. म्हणजे ते सुद्धा आपले चिन्हावर नाही. भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढेल आणि शिवसेना शिवसेनेच्या चिन्हावर लढेल. निश्चितपणे याचा निर्णय आदरणीय देवेंद्रजी आणि एकनाथजींनी मिळून ठरवलाय आणि तो जो आकडा दोन्ही पक्षांना मान्य असेल त्या आकड्यांवरच त्यांचे उमेदवारी अर्ज भरले जातात. आपण ह्या महायुतीचा अंतिम जो तोडगा आहे हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी मिळून ठरवतील. तो आकडा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल. अनेक उमेदवार नाराजी व्यक्त करतात, सोशल मीडियावर नाराजी दिसते. 2300 जणांच्या आपण मुलाखती घेतल्या, फक्त 165 जणांना तुम्ही आता उमेदवारी देऊ शकणार आहात. तर बाकीच्या नाराज असलेल्या लोकांचं कसं काय गणित बसवणार आहात? भारतीय जनता पार्टी ही या शहरातली आणि या राज्यातली आणि या देशातली सगळ्यात मोठी पार्टी आहे, किंबहुना जगातली मोठी पार्टी आहे. कार्यकर्त्यांचं प्रचंड मोठं जाळं असल्यामुळं हा अंडरेज असतोच, परंतु भारतीय जनता पार्टीचा मूळ कार्यकर्ता हा आज उमेदवारी अर्ज भरूस्तोवर उमेदवारी मागतो, त्याच्यानंतर तो कमळासाठी काम करू लागतो. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा
नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले. 31 डिसेंबर रोजी होणाऱ्या पार्ट्या आणि मद्यपानामुळे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 31 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजल्यापासून मध्यरात्रीनंतर उशिरापर्यंत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर तैनात राहणार असून मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय. विविध ठिकाणी नाकेबंदी आणि तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहेत. तर दरम्यान नववर्षाचं स्वागत करताना नागरिकांनी नियमाचं पालन करावे, संयम बाळगावा आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं आवाहन यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी व्यक्त केली. 31 डिसेंबरसाठी आम्ही पोलीस प्रशासनाने खूप सिरियसली घेऊन एक ॲक्टिव्ह ऑल आउट ऑपरेशन करणार आहे. त्या दिवस संध्याकाळी 7-8 वाजेपासून आणि रात्री 1-2 वाजेपर्यंत सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार रस्त्यावर येणार आहे. आणि मी नागरिकांना क्लिअरली सूचन करतो की कोणी पण अननेसेसरली दारू पिऊन गाडी चालवणं और काही अशा परिस्थिती निर्माण करून भांडण करणं हे उचित नाही आहे. ताकी तुम्ही 31 डिसेंबर एन्जॉय करायचे आहे, जिथे आहे तुम्ही तिथे एन्जॉय करा, पण बारला जाऊन रस्त्यावर येऊन दारू पिणं भांडण करणं हे आम्ही टॉलरेट नाही करणार आहे. याच्यामुळे खूप इश्यूज होऊ शकतात, ॲक्सिडेंट होऊ शकतात, काही भांडण होऊ शकतात. त्यामुळे मी सर्व नागरिकांना विनंती करतो तुम्ही सेफली आणि हॅपीली 31 डिसेंबर एन्जॉय करा आणि पोलीस प्रशासनाला पण मदत करा आणि तुमच्या सेफ्टीसाठी तुम्ही रूल्स फॉलो करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोदवड तालुक्यातील एका शेतकऱ्याचा अपहरण प्रकरणाचा शेवट दुर्दैवी ठरलाय. तुकाराम माधवराव गव्हाणे यांच्या अपहरणानंतर खंडणीची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणात अखेर गव्हाणे यांचा मृतदेह 40गाव घाट परिसरात आढळलाय. हा प्रकार सोमवारी पहाटे उघडकीस आलास तर घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला गती दिली. कार्यवाही दरम्यान 5 आरोपींना अटक करण्यात आली. तर या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. शेतकरी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून दोषींवर कठोर कार्यवाही केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील कथित दहशत, गुंडगिरी आणि दमदाटीवर तीव्र शब्दात टीका केली. पिंपरी चिंचवडमध्ये दडपशाहीचे प्रकार सुरू असल्याचा आरोप करत अशा प्रकारांना कदापि खपून घेतलं जाणार नाही असा इशारा त्यांनी नाव न घेता भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना दिलाय. अजित पवार म्हणाले की गुंडगिरी आणि धमक्यांच्या माध्यमातून नागरिकांना बोलावलं जात असून न ऐकल्यास बांधकामे थांबवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. अशा प्रकारामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. यासोबतच महापालिकेतील कथित भ्रष्टाचारावरही त्यांनी टीका करत मतदारांना या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. या वक्तव्यावर पिंपरी चिंचवडच्या राजकारणात चर्चा रंगली असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असल्याचं चित्र दिसत आहे. पुणे येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाबाबत महत्त्वाची चर्चा समोर येते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येणार का या प्रश्नावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. रोहित पवार म्हणाले की पक्ष एकत्र येण्याबाबत निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होईल. सध्या कोणतीही निर्णय झालेला नसून राजकारणात शक्यता नाकारता येत नाही असंही त्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांच्या भावना आणि पक्षांची भूमिका लक्षात घेऊनच पुढील दिशा ठरवली जाईल असे संकेत त्यांनी दिले. या वक्तव्यावर दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असून पुढील घडामोडींकडे राजकीय वर्तुळांचं लक्ष लागलंय आहे. त्यामुळे इथं जर आपण कार्यकर्ते बघितले की प्रशांत जगतापांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर ते जे कुठली नावं सांगत होते शहराचे अध्यक्ष म्हणून, त्यातले 95% कार्यकर्ते हे प्रवेश झाल्या सुप्रियाताईंना सर्व नेत्यांना भेटले आणि त्यांनी जे सांगितलं की काही झालं तरी आपल्याला घड्याळाबरोबर त्या ठिकाणी जावं लागेल. त्यामुळे प्रशांत दादा जगतापाच्या काळामध्ये असणारेच कार्यकर्ते सुप्रियाताईं सर्व नेत्यांना भेटले आणि बोलले की आपल्याला घड्याळाबरोबरच जावं लागेल. त्यामुळे इथं ही कार्यकर्त्यांची लढाई असल्यामुळे कार्यकर्त्यांचं ऐकूनच हा योग्य असा निर्णय घेतलेला आहे. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की आपण टीव्हीवर दाखवत असताना 2 पवार एकत्रित आले, हे कितीही खरं असलं तरी खरं जर बोलायचं झालं आणि प्राधान्य द्यायचं झालं तरी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि घड्याळाचे कार्यकर्ते हे एकत्रित आलेत
हे पहिली गोष्ट, आणि त्यांच्यासाठी हे निवडणूक योग्य पद्धतीची व्हावी आणि बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढणं ते सुद्धा महानगरपालिकेमध्ये सोपं जावं यासाठी हा पूर्णपणे निर्णय घेतलेला पुणे आहे. आणि पिंपरी चिंचवड व्यतिरिक्त आणखी कुठे कुठे दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शिवाय? वेगवेगळं समीकरण वेगवेगळ्या शहरामध्ये त्या ठिकाणी आहे. तुम्ही जर बघितलं असेल टीव्हीवर बघत असताना एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा याच्यामध्ये कुठंतरी काही गोष्टी पटत नाहीत अशी अनेक वेळा आपण चर्चा ऐकलेली आहे. पण नाशिकमध्ये अजितदादांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष एकत्रित आलेला आहे. त्यामुळे त्या लोकांना तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच लढावं लागतं आणि तसं प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळं समीकरण हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल.